माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार देणारे आणि जगातले एकमात्र डॉक्टर ज्यांनी मेलेल्या मानसिकतेला जिवंत करून एक लढेवय्य बनवले असे बोधिसत्व, भारतरत्न, विश्वभूषण, जलतज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या त्यागाला, त्यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन. आज महागुरू वामनदादा कर्डक यांची जयंती आहे. त्यांच्याही धम्मकार्याला, त्यांच्या प्रबोधनालाही नम्र अभिवादन. भारतीय बौद्ध महासभाच्या विद्यमान अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम. त्याचबरोबर भीमरावजी आंबेडकर, प्रकाशजी आंबेडकर यांच्याही कार्याला पंचांग प्रणाम. मी वेळ न घालवता मेन मुद्द्यालाच हात घालतो, बघा 10 मिनिटं वाया गेल्यात, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. आजचा विषय आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देशासाठी योगदान. बाबासाहेबांचं योगदान हे आपण तोलू शकत नाही, मोलू शकत नाही आणि लिहू शकत नाही, एवढं त्याच्या पलीकडचं आहे. परंतु बऱ्याच वेळेस भाष्य करताना बाबासाहेबांना एका चौकटीच्या बाहेर जाऊन कोणी बोलत नाही. बाबासाहेब दलितांचे कैवारी, बाबासाहेब बहुजनांचे कैवारी, बाबासाहेब घटनेपुरती मर्यादित ठेवतात. त्याच्या पलीकडचे बाबासाहेब सांगितले जात नाही किंवा येत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं की आजचं स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनी खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय का हा प्रश्न आहे. कारण की 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ साठेंनी आंदोलन केलं होतं की ये आजादी झुटी है. खरंच आज 74व्या वर्षी ते अण्णाभाऊंचं वाक्य तसंच वाटते आणि त्यातच बाबासाहेबांनी जी वाक्य बोललेली ती आज आभादित वाटतात. ते म्हणजे भारत हे नक्की राष्ट्र आहे का. राष्ट्र निर्मितीत बाबासाहेबांचं योगदान म्हणून भारत नक्की राष्ट्र आहे का ह्या संकल्पनेला महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. राष्ट्र म्हणजे काय, बाबासाहेबांची व्याख्या, बाबासाहेबांची संकल्पना त्याच्या पलीकडची होती. राष्ट्र निर्माते बाबासाहेब म्हणताना राष्ट्र नक्की काय, बाबासाहेबांची भूमिका काय ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. भूमी, तिथे राहणारी जन आणि या सगळ्या भूमीवर राहणाऱ्या जनाला एकत्रित प्रशासकीय लेवलला हाताळणारी यंत्रणा म्हणजे प्रशासन, ह्या सगळ्यांचं मिळून जे निर्माण होते ते राष्ट्र. पण असं राष्ट्र भारत असू शकते का, तेव्हा बाबासाहेबांचं उत्तर होते नाही. भारत कदापि राष्ट्र नाही होणार. आता प्रश्न पडेल तुम्हाला की बाबासाहेब असे कसे काय म्हटले, पण त्याच्यामागे बाबासाहेबांचा जो थिंक होता, जो विचार होता तो अत्यंत प्रगल्भ होता. आणि ते म्हणजे भारताला भूमी आहे, खूप मोठी भूमी आहे, जन नक्की तिथं राहतात. परंतु जन राहताना राष्ट्र निर्मितीतला जन हा एक संघ बंधुभावाचा असला पाहिजे. तो इथे आहे का. ह्या देशाला सॉरी टू से पण हे सत्य आहे की 6743 जाती, 36 राज्य, 18 भाषा, 11 धर्म आणि 130 कोटीच्या जवळपास जनसंख्या आणि याच्यानी सजलेला नटलेला एकत्रित राहणारा माझा भारत. हा भारत राष्ट्र होऊच शकत नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं. त्याच्या मागचं कारण तेच आहे का इथे 6743 जातीमध्ये इथे जन विभाजित आहेत आणि जन जेव्हा विभाजित आहेत, जेव्हा जनच एकत्र नाही तेव्हा राष्ट्र निर्मिती होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचं वाक्य होतं की भारत हे राष्ट्र असू शकत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही नांदली तर राष्ट्र खऱ्या अर्थाने निर्माण होतं. पण भारतात ते आहे का. एका बाजूला आपल्या संविधानाचे महत्वाचे 3 गोष्टी जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच्यावर संविधान आहे, परंतु एका बाजूला त्या अंमलात येतात का परिपूर्ण हा महत्वाचा मुद्दा राष्ट्र निर्मितीसाठी. आणि म्हणून बाबासाहेबांचं ते वाक्य भारत हे राष्ट्र असूच शकत नाही हे अबाधित होते. कारण बाबासाहेबांनी ती भूमिका त्याच अनुषंगाने मांडलेली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या संकल्पनेतनं आजही स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर खरंच आपण स्वतंत्र आहोत का, खरंच आपण एका राष्ट्रात राहतो का नाही. तर भारत हा देश नाहीये, भारत हे राष्ट्र नाहीये, तर भारत हे एक संघराज्य आहे. हे संघराज्य आहे ही गोष्ट लक्षात घेताना बाबासाहेबांनी संविधान लिहिण्या अगोदर जो विचार केलेला की भारत हे राष्ट्र असूच शकत नाही ही संकल्पना ह्या दृष्टिकोनातून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा आज स्वातंत्र्य दिन आहे.
आणि इतिहासकार किंवा बरेच भाष्य करणारे बाबासाहेबांच्या बाबतीत एक आरडाओरड नेहमी करतात की बाबासाहेबांचा स्वातंत्र्य संग्रामात काहीच सहभाग नव्हता. आता ही अतिशयोक्ती होईल असं म्हणणं, कारण का कधी कधी काही गोष्टी असतात ज्या समोर नसतात पण पाठीमागनं बऱ्याच घडलेल्या असतात. बाबासाहेबांचं स्वातंत्र्य संग्रामातलं कार्य तसंच होतं, जे समोर कधी दिसलंच नव्हतं आणि कधी काय दिसूनही काहींनी ते समोर आणलंच नाहीये. आता मला म्हणायचा मुद्दा हाच आहे की बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झाल्या त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे मांडले ते देश हिताचेच मांडले. स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा किंवा भारतातल्या जनतेचा एकंदरीत ज्या गोष्टी घडतात त्या बाबतीतले सोल्युशन्स, त्या बाबतीतल्या उपाययोजना बाबासाहेबांनी मांडलेल्या, जे इनडायरेक्टली स्वातंत्र्य संग्रामाच्या बाबतीत ज्या गोष्टी अपेक्षित होत्या, काही त्यांना अपेक्षित ज्या रस्त्यावर होते लढत, काही त्यांना अपेक्षित होतं त्या गुलामगिरीतनं भारत मुक्त. पण बाबासाहेबांचा उद्देश होता हजारो वर्षाच्या गुलामगिरीतनं भारत मुक्त झाला तर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र असेल. आणि म्हणून बाबासाहेबांचा राऊंड टेबल कॉन्फरन्सलाही ते मुद्दे महत्वाचे होते. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणेन मी की बाबासाहेब जर त्या पिरियडला व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये जर बाबासाहेब नसते तर माझा दावा आहे की कदाचित 1947ला मिळालेल्या भारताला स्वातंत्र्य आज तगात मिळालेलं नसतं. याच्या मागचे कारण लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण का बाबासाहेब तेव्हा त्या काउन्सिलमध्ये मजूर मंत्री होते आणि ज्या पिरियडला एका बाजूला 1942ला स्वातंत्र्य संग्रामाचा जो चळवळ उभी राहिली, चले जावची चळवळ, स्वदेशी चळवळ ह्या उभ्या राहिल्या आणि याच्या बाजूला एका बाजूला दंड ठोपटले इंग्रजांच्या विरोधात गांधी, नेहरू अशा समकालीन जे कोणी होते सगळे स्वातंत्र्य संग्रामातल्या त्या सगळ्यांनी दंड ठोपटले. आणि त्यावेळेस तत्कालीन चर्चिल म्हणजे पंतप्रधान यांनी चर्चिलांनी इथल्या व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह कमिटीला एक आदेश दिला की जेही हे आंदोलन पेटवतायत, आंदोलन करतायत, ह्या आंदोलकांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा असा ठराव मंजूर करा त्या काउन्सिलमध्ये. आणि त्या काउन्सिलमध्ये ठराव मंजूर करण्यासाठी जेव्हा त्या काउन्सिलची सभा चालू झाली त्या सभेत बसलेल्या काही लोकांपैकी बाबासाहेब एक होते. त्या सभेमध्ये सर्वांनी हा ठरावाला मंजुरी द्यायचा पूर्ण प्लॅन की गांधी, नेहरू यांना सगळ्यांना इथे तिथे कुठेच नव्हे तर यांना डायरेक्ट अंदमानच्या कालकोठडीत टाकायचे राष्ट्रद्रोहाच्या केसामध्ये. ह्या केसमध्ये जर गांधी आणि नेहरू आणि तत्कालीन जे कोणी त्यांचे समकक्ष नेते सोबत होते ते जर अंदमानच्या त्या काळकोठडीत गेले असते ते 1947चं स्वातंत्र्य भारताला 1987 काय आज तगात मिळालं नसतं. याच्या मागचं कारण हे होतं की बाबासाहेबांनी त्या गोष्टीला कडाडून विरोध केला. बाबासाहेबांचा सीमेच्या पलीकडे जाऊन विरोध करत होते परंतु ऐकायला कोणी तयार नव्हते. आणि मग बाबासाहेबांनी शेवटचं एक अस्त्र वापरलं ते म्हणजे बाबासाहेबांनी त्या काउन्सिलमध्ये असलेल्या त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा ठरवलं. बाबासाहेबांचा राजीनामा म्हणजे कुठला ऐऱ्या माणसाचा राजीनामा नव्हता, एक महाविद्वानाचा राजीनामा होता. आणि तो एक महाविद्वान माणूस जर त्या काउन्सिलमधून बाहेर जातो तर किती फरक पडू शकतो हे ते ब्रिटिश जाणत होते. आणि म्हणून नाईलाज असतो तो ठराव शेवटी तिथं रद्दबातल झाला. नाहीतर गांधी आणि नेहरू दोघेही कालकोठडीत असते आणि भारताला स्वातंत्र्य 1947ला मिळालंच नसतं. तर बाबासाहेबांचं हे पडद्यामागचं स्वातंत्र्य संग्रामातलं कार्य अत्यंत उल्लेखनीय होतं, जे कुठल्याच इतिहास तज्ञांनी कधी कुठल्या लाईव्ह शो मध्ये कधीच मांडलं नाही आणि ते आपल्यालाच मांडावं लागणार आहे. तर बाबासाहेबांची स्वातंत्र्य संग्रामातली आणि ह्या देशाच्या प्रगतीतली भूमिका लक्षात येईल. मी जाणीवपूर्वक देशाच्या प्रगतीत योगदान काय तर स्वातंत्र्य संग्रामाच्या बाबतीत बाबासाहेबांच्या बाबतीत ज्या उलट्या सुलट्या चर्चा होतात त्याला कुठेतरी सृष्टी दिलीच पाहिजे म्हणून हा विषय छेडला. आता सगळ्यात महत्वाचा राष्ट्रनिर्मिती करणं हा महत्वाचा मुद्दा होता. आणि हे राष्ट्रनिर्मिती होत असताना हे राष्ट्र चालेल कसं, हे राष्ट्र बांधलं जाईल कसं, ह्या राष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्र कसं प्रगतीकडे जाईल, याचं प्रशासन कसं चालवलं जाईल आणि याच्यासाठी संविधान असणं गरजेचं आहे, बनणं गरजेचं आहे, तो मसुदा बनणं गरजेचं आहे. आणि 16 मे 1946 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठराव मंजूर झाला. आणि त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य एका बेसवर मिळत होतं का? अजिबात नाही. भारताला स्वातंत्र्य 2 टप्प्यात मिळत होतं. एक म्हणजे देशाची फाळणी आणि दुसरं म्हणजे भारताला स्वातंत्र्य. एक अखंड भारताचा पाकिस्तान वेगळा होत होता, ही फाळणी होती. तर त्याचसोबतच भारत, एक उर्वरित भारत हा अखंड स्वातंत्र्य होता. आणि त्या पिरियडला ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या अत्यंत महत्वाच्या होत्या की एका देशाच्या 2 विभागण्या होऊन देशाच्या स्वातंत्र्य मिळते. ह्या 2 टप्प्यांमध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे एक देशाची बांधणी आणि दुसरी देशाचं स्वातंत्र्य.
ह्या स्पिरिटला संविधानही निर्माण केलं पाहिजे, मसुदा निर्माण केला पाहिजे. तेव्हा तत्कालीन म्हणजे भावी पंतप्रधान जे होणार असं इच्छुक ठरलं होतं नेहरू, त्या नेहरूंच्या बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी जर्मनीचे तत्कालीन एक तज्ञ विधिज्ञ होते त्यांना जाऊन त्या भेटल्या आणि त्यांना म्हटलं की आम्हाला संविधान निर्माण करायचं आहे, तुम्ही कराल का? त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे 3 नावं सुचवली. जर्मनीचे तज्ञ सर आयव्हर जेनी यांना त्या भेटल्या आणि आयव्हर जेनींनी त्यांच्याकडे 3 नावं दिली. बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जयकर व बॅरिस्टर आंबेडकर अशी 3 नावं दिली. त्या पहिल्यांदा बॅरिस्टर तेज बहादूरांना भेटला. तेज बहादूरांनी स्पष्टपणे त्याला नकार दिला, मी नाही करू शकत. जयकरांकडे गेल्यानंतर जयकरांनी स्वतःच्या तब्येतीचं कारण देऊन ते नाकारलं. बाबासाहेबांनी नाकारलं नाही, बाबासाहेबांनी सहज स्वीकारलं पण नाही. ते बाबासाहेबांनी का स्वीकारलं याचं मागचं कारण महत्वाचं आहे की बाबासाहेबांनी जर नाकारलं असतं तर ह्या देशाची पूर्ण नाचक्की झाली असती जगामध्ये की भारतामध्ये एकही विद्वान माणूस नाही जो ह्या देशाचं संविधान लिहू शकत नाही. आणि म्हणून एका बाजूला बाबासाहेबांचा लढा हा कम्प्लीट वेगळा होता, परंतु बाबासाहेबांनी त्या लढ्यात लढत असताना पण देशाची माझी इज्जत गेली पाहिजे नाही, माझं राष्ट्र हे महत्वाचं आहे. अगं बाबासाहेबांचं एक वाक्य अबाधित आहे, मी प्रथम भारतीय अंत सुद्धा भारतीय. आणि ते वाक्य बाबासाहेब जेव्हा बोलतात तेव्हा बाबासाहेबांचा थिंक पण महत्वाचा होता. त्या थिंकनुसार बाबासाहेबांनी ती संविधान देण्याची जमेची बाजू स्वीकारली. ही महत्वाची बाजू आहे. मसुदा समिती जेव्हा हे निर्माण झालं, मसुदा समितीत जाणं बाबासाहेबांसाठी महत्वाचं होतं आणि याच्यामध्ये बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर जोगेंद्र प्रसाद मंडल यांचा महत्वाचा वाटा होता. मी मुद्दा बोलतोय की बाबासाहेबांना एकंदरीत देशाच्या प्रगतीकडे वाटचाल करताना काही सपोर्टिव्ह माणसांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि यातच देशाला स्वातंत्र्य मिळतंय. खरंच देशाला स्वातंत्र्य मिळत होतं का? हो. जो लोकांचा थिंक होता तेव्हा स्वातंत्र्य संग्रामातल्या की 150 वर्षाच्या ब्रिटिशांची जी गुलामगिरी होती ती तोडून आपल्याला स्वातंत्र्य मिळते, पण बाबासाहेबांचा विचार त्याच्या पलीकडचा होता. देशाला स्वातंत्र्य 150 वर्षाच्या गुलामगिरीतनं मिळत नाही, तर देशाला स्वातंत्र्य 1100 वर्षाच्या गुलामगिरीतनं मिळतंय. कारण का जवळपास 6.5 वर्ष मोगलांचं राज्य, त्यानंतर पोर्तुगीज, त्यानंतर डच आणि त्यानंतर 150 वर्ष ब्रिटिश, अशा सगळ्यांच्या गुलामगिरीतनं भारत एका बाजूला सळाकून निघला होता. आणि यातनं भारताची निर्मिती करताना समोर अनेक प्रश्न समोर होते. आता बाबासाहेबांसमोर प्रश्न खूप होते, पण कसं निर्माण करायचं ह्या महत्वाच्या मुद्द्यात मी एक उदाहरण देतोय की राजकारणी असतो, राजकारणी हा फक्त 5 वर्षाचा हिशोब समोर ठेवतो. राजकारणाचा व्ह्यू फक्त 5 वर्षाचा असतो. ह्या इलेक्शन ते पुढचं इलेक्शन, त्याच्यासमोर तेवढाच पिरियड असतो. तो त्याच्या पलीकडचा कधीच राजकारणी विचार करत नाही. एखादा उद्योजक असतो तो 100 वर्षाचा विचार करतो. तो आणि त्याच्या पुढच्या 2 पिढ्या की मी आज निर्माण केलेला उद्योग हा माझ्या 2 पिढ्यांना राहायला पाहिजे, त्यांनी तो चालवला पाहिजे हा विचार करतो. पण राष्ट्र निर्माता जो माणूस असतो, जो महापुरुष असतो, तो 2 पिढ्यांचा विचार करत नाही, तो शेकडो वर्षांचा विचार करतो. आणि जवळपास 500 वर्षांचा विचार करून बाबासाहेबांनी ती संविधान निर्मितीच्या मागं आपलं परिपूर्ण योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांचा देशाच्या योगदानात संविधान हा महत्वाचा मुद्दा आहे, पण त्याच्या पलीकडे बरेच मुद्दे आहेत. पण हे संविधान देताना बाबासाहेबांनी पुढच्या 500 वर्षाचा विचार केला की नक्की आपल्याला काय करायचं आहे. म्हणून बाबासाहेब हे राष्ट्र निर्माते होतात. आज राष्ट्र निर्माण होताना बाबासाहेबांच्या ज्या भूमिका होत्या त्या अत्यंत महत्वाच्या. काय एका बाजूला राष्ट्र निर्माण होताना हे सगळं स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक करताना एकत्रित आणणं हा मोठा शिकरीचा अगदी जिकरीचा प्रश्न होता. कारण का भारतामध्ये 550 संस्थानं, ती 550 संस्थाने एकत्र आणायची, त्यांना एक संघ बांधायची, हा अत्यंत किचकट आणि कठीण प्रश्न होता. पण तो तत्कालीन बेसवर बाबासाहेबांनी व्यवस्थितपणे हाताळला आणि मांडला. पण त्याच वेळेस बाबासाहेबांनी समोर 2 गोष्टी ठेवल्या. आज आपण बघत असाल की भारतातला कुठलाही माणूस, आज 130 कोटीची लोकसंख्या असताना, 36 राज्य असताना, आज लॉकडाऊनमध्ये, जगामध्ये लॉकडाऊन सगळीकडेच आहे, परंतु लॉकडाऊन करू शकलेलं नाही. भारत एका मोमेंटला, एका मिनिटाला, एका क्षणाला पूर्ण लॉकडाऊन झाला. त्याला कारण काय, तर संविधानाने निर्माण केलेले काही कायद्याच्या प्रणाली. म्हणजे आपण उदाहरण द्यायचं झालं तर बाबासाहेबांचा थिंक का राष्ट्र निर्मितीकडे मोठा ठरतोय, तर एका बाजूला युएसए, अमेरिकेचं नागरिक आहे, त्याला नागरिकत्व आहे.
म्हणजे टेक्सास राज्याचा देशातला नागरिक असेल तर त्याला टेक्सासचं नागरिकत्व आहे प्लस युएस अमेरिकेचं नागरिकत्व आहे. परंतु भारतातला नागरिक हा पंजाबचा नागरिक, पंजाबमध्ये राहतोय, तो पंजाबचा रहिवासी पण नागरिक भारताचा. केरळचा नागरिक, रहिवासी केरळचा पण नागरिक भारताचा. मी महाराष्ट्राचा नागरिक, रहिवासी महाराष्ट्राचा, परंतु नागरिक भारताचा. नागरिकत्व एक आहे. त्यामुळे हा प्रशासकीय ढाचा बाबासाहेबांनी अगदी व्यवस्थित बांधला. यासोबत बांधताना आपण 36 राज्य आहेत, वेगवेगळी राज्य आहेत, मोठी राज्य आहेत, परंतु न्यायप्रणाली ही एक ठेवली. न्यायप्रणाली एक ठेवली. कसं की बाबा एखाद्याने गुन्हा जरी पंजाबमध्ये केला तरी तो केरळात अटक होऊ शकतो, प्रशासकीय लेव्हलला तो तिथे अटक होऊ शकतो. म्हणजे न्यायप्रणालीचा ढाचा एक ठेवला, प्रशासकीय लेव्हल एक ठेवला. इथला अधिकारी तिथं जाऊ शकतो, तिथला अधिकारी इथे येऊ शकतो. पण हीच गोष्ट द्विनागरिकत्व असलेल्या देशामध्ये होत नाही. म्हणून बाबासाहेबांचा तो थिंक खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून भारत हे राष्ट्र असू शकत नाही, ते संघराज्य असेल. हा बाबासाहेबांचा विचार तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाची एक देण राष्ट्राला दिलेली आहे. आम्ही भारत, हिंदुस्थान, इंडिया आमच्या सोयीनुसार आम्ही बोलत असतो. पण बाबासाहेबांनी जे एक वाक्य म्हटले की इंडिया इज दॅट भारत, याच्या पलीकडे कुठलीच वाक्य नाहीये सगळी. आणि हा मुद्दा याच्यासाठी महत्वाचा आहे की बाबासाहेबांनी जो निर्माण करताना, हा मुद्दा निर्माण करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली का संविधान निर्माण होताना पहिलं लाईनच बरंच काही बोलते. ज्याला पहिली लाईन कळली त्याला जवळपास देशाचा पुढचा मार्गक्रमण कळतो. वी द पीपल, आम्ही भारताचे लोक, ह्या एका शब्दात तुम्ही राष्ट्राचे मालक असल्यासारखे तिथे दिसत आहे. तिथे एकाधिकारशाही कोणाला दिलेलं नाही. ते 130 कोटी लोक हे या देशाचे मालक आहेत. ह्या देशाचा राजा ही लोक ठरवू शकतात. हा चांगला आणि भक्कम विचार बाबासाहेबांनी त्यातनं दिला. आणि म्हणून ते वाक्य महत्वाचं आहे. म्हणजे एका बाजूला संविधान निर्मितीत सुरुवात काय असावी हा महत्वाचा मुद्दा होता. आणि तो मुद्दा काय होता तर काहीकांची मागणी होती की ईश्वराला साक्ष ठेवून मांडा. काहीकांची मागणी होती की अल्लाह को हाजीर नाजीर काही काय बोलो. काहींची मागणी होती की इन द प्रेझन्स ऑफ गॉड. आणि बाबासाहेबांनी मग या सगळ्या गोष्टी खोडल्या आणि त्याला पटवून दिल्या की मी हे का करत नाही. जर मी हे असं म्हटलं तर मुसलमान मानणार नाही, जर अल्लाह को हाजीर नाजीर केलं तर ख्रिश्चन मानणार नाही, इन द प्रेझन्स ऑफ गॉड म्हटलं तर बाकीचे उर्वरित अल्पसंख्याक मानणार नाही. आणि मला हा देश जर मला एका सेक्युलर बेसवर उभा करायचा आहे, निधर्मी उभा करायचा आहे, एक संघ करायचा आहे, तर मग हे अशी सुरुवात करणं चुकीची राहील जी देशात एक संघपणा, एकात्मता टिकून ठेवणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे पहिलं वाक्य दिलं, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, ही गोष्ट महत्वाची आहे. हे एक वाक्य जर लहान वाटत असेल तर राष्ट्र निर्मितीत आणि राष्ट्राच्या एकात्मतेमध्ये हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण बघतोय की सहज म्हणतो काही देशांची लोकसंख्या खूप कमी आहे. मग भारताची लोकसंख्या एवढी कशी? कारण का बाबासाहेबांनी ह्या देशाची लोकसंख्या ही मर्यादित राहावी तर खऱ्या अर्थाने देश प्रगतीकडे लवकर जाईल. कारण का जेवढी जनसंख्या तेवढं नियोजनाचा भाग येतो. त्याच्यावर नियोजन शासनाला करणं गरजेचं असते. आणि म्हणून जेव्हा राघव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वेंचे सुपुत्र राघव कर्वे हे कुटुंब नियोजनाचा त्या पिरियडला जो लढा देत होते त्यावेळेस त्यांना धर्मविरोधी, जातीविरोधी म्हणून तत्कालीन मनुवाद्यांनी त्यांनाही त्रास दिला. त्यांची वकिली बाबासाहेब स्वतः करत होते. आणि त्याच वेळेस बाबासाहेब मुंबई प्रांतिक विधानसभेचे सदस्य होते. आणि मग बाबासाहेबांनी हा विषय मुंबई प्रांतिक विधानसभेमध्ये मांडला. त्यावेळेस बाबासाहेबांनी ते पटवून दिलं काळाची गरज काय, नियोजन असणं गरजेचं काय. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की संतती नियमन होण्यासाठी तुम्ही तशा तांत्रिक बाबी किंवा ज्या उपाययोजना आहेत त्या प्रकर्षाने वापरायच्या, जेणेकरून संतती नियमन झालं पाहिजे, लोकसंख्या मर्यादित राहिली पाहिजे, तर देशाच्या प्रगतीकडे वाटचाल करू शकतो आपण. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना विरोध करायला 53 व्यक्ती तिथे एकूण बसलेल्या त्या विधानसभेमध्ये त्यातला हा ठराव 52 विरुद्ध 1 असा मंजूर झाला. हे बाबासाहेबांचा त्या पिरियडला एका बाजूला आम्ही म्हणतो स्वातंत्र्य काळात भारताची लोकसंख्या 37 कोटी होती. आज स्वातंत्र्याच्या 74व्या स्वातंत्र्य दिनी, देशाच्या 74व्या स्वातंत्र्य दिनी भारताची लोकसंख्या 130 कोटीच्या पुढे आहे. हा स्फोट का होतोय तर कुठेतरी बाबासाहेबांनी त्या पिरियडला मांडलेला तो संतती नियमनाचा इम्प्लिमेंटेशन आज झालेला नाहीये.
पण बाबासाहेबांनी तो दूरदृष्टीने तेव्हा मांडलेला विचार होता की संतती नियोजन, कुटुंब नियोजन हे प्रकर्षाने असावं. त्याच वेळेस रजो कर्वेंचं आंदोलन खूप महत्वाचं होतं आणि त्याला साथ दिलेली बाबासाहेबांनी हा एका बाजूला ठराव मंजूर करून घेतलेला. परंतु नेहमीप्रमाणे की विरोधाला विरोध ह्या भूमिका भारतीय राजकारणात राहिलेल्या आहेत. बाबासाहेबांनी ही लोकशाही निर्माण करताना, संविधान निर्मितीत लोकशाही निर्माण करताना ही लोकशाही, आपली लोकशाही ही राजकीय लोकशाही आहे. ही राजकीय लोकशाही आहे आणि राजकीय लोकशाही जर व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन झाली नाही तर ती टिकणं कठीण असते. म्हणजे एका बाजूला लोकशाही, राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही परावर्तित व्हायलाच पाहिजे. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक नागरिकाचा जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा जो आपल्या संविधानाचा गाभा आहे हा प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत प्रॉपर इम्प्लिमेंट झाला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा होता. ती सामाजिक लोकशाही. आणि एका बाजूला की तुम्ही शर्यतीच्या एका रेषेवर सरळ आला पाहिजे, सरळ एका रेषेवर उभे राहिले पाहिजेत, तर तुम्हाला ती लढाई किंवा ती शर्यत व्यवस्थितरित्या खेळता येते, जिंकता येते. हा जी गोष्ट वेगळी, परंतु दोन्ही स्पर्धकांना एक समान रेषा दिली तर ते समानतेने जाऊ शकतात. म्हणजे आर्थिक उच्चाटन जर झालं तर ते लोक प्रगतीकडे जाऊ शकतात. जे अगदी गरीब आहेत त्यांनाही प्रगतीचा मार्ग मिळू शकतो आणि त्यांचं आर्थिक उच्चाटन होऊ शकते. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं की सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही ती राजकीय लोकशाही परावर्तित झाली पाहिजे, अन्यथा अशी लोकशाही जास्त काळ टिकणं कठीण आहे. सध्याचा पिरियड आपण बघतोय. कारण का एका बाजूला तुम्ही असणं आणि ते इम्प्लिमेंट करणं ह्या दोन गोष्टींमध्ये खूप अंतर असतोय. सहज वाटते बोलायला, परंतु आजची परिस्थिती ती तेव्हा मांडलेली पण आज इम्प्लिमेंट होत नाही. आपण याचं उदाहरण बघितलंच असेल. हे अशी अनेक उदाहरणं समोर आहेत. बाबासाहेबांचं एकंदरीत देशाच्या प्रगतीतलं योगदान जे आपण काउंटच करू शकत नाही. आपण आजही म्हणतो राष्ट्रनिर्माते बाबासाहेब. का म्हणतो? त्याच्यामागे बाबासाहेबांचा जो थिंक आहे, बाबासाहेबांचा जो विचार होता तो अत्यंत महत्वाचा. म्हणजे बाबासाहेबांचा आर्थिक विचार, बाबासाहेबांचा अर्थशास्त्रातला जो गाढा अभ्यास होता, त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी देशाच्या प्रगतीत जो हिशोब मांडला अर्थकारणातला तो अतिशय मौलिक आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 1935 ला आरबीआय स्थापन झाली. आरबीआय स्थापन होण्या अगोदर 1923 ला हेंटंग यंग कमिशन हे भारतामध्ये आलं होतं आणि त्यांनी केंद्रीय मध्यवर्ती बँकची निर्मिती व्हावी असा ठराव समोर आणला होता. त्यावेळेस त्यांच्यासोबत तिथे बरीच मंडळी होती आणि हाच ठराव घेऊन काही वर्ष त्याच्यावर लोटली आणि 1935 ला 40 जणांचं एक मोठं युनिट यावर चर्चा करत होतं. आणि ह्या चर्चा करत असताना, आर्थिक बेसवर चर्चा करत असताना, हे बँक कशी निर्माण करायची या बाबतीत सल्ला मसलत करत असताना जे रेफरन्स देत होते ते रेफरन्स सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाचेच होते. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं तर तुम्ही जे रेफरन्स देताय ते रेफरन्स दुसरे काही नाही तर ते प्रॉब्लेम ऑफ रुपीज ह्या माझ्या स्वतःच्या ग्रंथातले आहेत, प्रबंधातले आहेत. आणि म्हणून त्या प्रबंधावरच आरबीआयची रचना उभी राहिली आणि आज देशाचं एक अर्थकारणातली मोठी बँक आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही निर्माण झाली. ही निर्माण होताना बाबासाहेबांचा तिथपर्यंत विचारच महत्वाचा आहे का? नाही. एका बाजूला आम्ही अर्थशास्त्रामध्ये अर्थतज्ञ बाबासाहेब म्हणताना आम्ही बहुतांश बऱ्याच लोकांची म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधवांचं नाव घेतो, अमर्त्य सेनांचं नाव घेतो. आज विश्वविख्यात अमर्त्य सेन असं म्हणतात की माझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आहेत. जर या जगातला सगळ्यात विद्वान अर्थतज्ञ कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे कोण म्हणतात? मॅक्सिस अवॉर्ड विनर अमर्त्य सेन म्हणतात. का? याच्या मागचं कारण पुन्हा आहे. त्या एका बाजूला मी आरक्षणाकडे येताना तो मुद्दा छेडणार आहे, पण आता हा मुद्दा बाबासाहेबांच्या ह्या विषयाला धरून महत्वाचा आहे की बाबासाहेब अर्थतज्ञ म्हणून ग्रेट का ठरतात, विश्वविख्यात का ठरतात? कारण का आजही 130 कोटी लोकसंख्या असताना बाबासाहेबांचा तो 1923चा पिरियड ते आतापर्यंत ह्या जवळपास 97 वर्षाच्या पिरियडमध्ये डीएससी ही जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पदवी आतापर्यंत भारतातल्या फक्त 2 नागरिकांना मिळालेली आहे. भारतीय 2 नागरिकांना मिळालेली आहे. त्यातलं एक नाव हे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर हे आहे. आणि त्याच्यानंतर आणि मला आनंद वाटतो सांगताना की एका बाजूला आजही आरक्षणावर बोंबा मारताना बाबा त्यांना आरक्षण देते म्हणून ते पोरत आले पर्सेंटेजने पुढे किंवा आरक्षण पर्सेंटेज नसताना त्यांना संध्या मिळतात. पण मला सांगताना सार्थ अभिमान वाटते की ह्या देशाला डीएससी पदवी मिळालेले 2च नागरिक आहेत आणि दुसरेही मागासवर्गीयच आहेत. ते म्हणजे
लेट KR नारायणन माजी राष्ट्रपती, असे दोनच व्यक्ती की जे ह्या देशाला DSc पदवी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून DSc ही अतिशय सर्वोच्च इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्रातली मानली जाणारी पदवी मिळवणारे बाबासाहेब राहिले. आता सगळ्यात महत्वाचा की हा देश गरिबांचा आहे, हा देश मजुरांचा आहे, हा देश कष्टकऱ्यांचा आहे. कारण का बाबासाहेब ज्या समाजात आले, जो आपला समाज कष्टकऱ्यांचा, पिढी जातीयतेने पिसलेला, आणि असा फक्त आपलाच समाज नव्हे तर ह्या देशाचा जवळपास 85% समाज ह्याच पद्धतीच होता. ह्या देशात कामगार जे आहेत त्यातल्या कामगारांमधले 100% कामगारातले 6% कामगार सोडले तर 94% कामगार वर्ग हा असंघटित होता. आणि अशा असंघटित कामगारांसाठी काम करणं महत्वाचं आहे. आणि हे काम करत असताना बाबासाहेब तत्कालीन ब्रिटिश सरकारमध्ये बाबासाहेब श्रममंत्री होते, मजूर मंत्री होते. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी तो अत्यंत महत्वाचा विचार केला की जर इथला कामगार सक्षम झाला तर तो त्याचा कुटुंब सक्षम करू शकतो, आणि कुटुंब सक्षम झाला तर तो आर्थिक प्रगती करून स्वतःची प्रगती करू शकतो. पण त्याच्यावर एवढे निर्बंध आहेत, त्याला एवढ्या काही जपडून नियमांमध्ये ठेवलाय की तो काम कधी करणार, घरी कधी येणार, जाणार कधी, स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेणार, हा सगळाच मुद्दा होता. कारण त्या तत्कालीन कामगारांना 14 तास काम करावं लागत होतं. आणि मग बाबासाहेबांनी त्या पिरियडला साधारण 1942च्या दरम्यान, 1942ला बाबासाहेब कामगार मंत्री होते. आणि त्यांनी त्यावेळेस एक कामगार मंत्री होण्याअगोदर, बाबासाहेब कामगार मंत्री होण्याअगोदर एक 80 दिवसाचा मोठा संप झाला. आणि ह्या संपाला साहेबांनी अतिशय योग्यरित्या, मजूर कामगार पक्षाचा तो संप होता, आणि अतिशय योग्यरित्या हाताळला, तो संप यशस्वी झाला. आणि त्याची परिणती बाबासाहेबांना ब्रिटिशांचं, बाबासाहेबांचं कामगारांच्या बाबतीतलं थिंक लक्षात आलं. आणि मग त्यांनी बाबासाहेबांना इकडे मजूर मंत्री म्हणून घेतलं. त्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की आज इथे आहोत तर आपण ह्या वर्गाचा, ज्यांचं नेतृत्व करतोय, ज्यांच्याकडे आपण लढतोय, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काचे न्याय त्यांना दिलेच पाहिजे. आणि मग 1942ला 7 ऑगस्ट 1942ला त्यांनी एक त्रिस्तरीय समिती निर्माण केली. आजही सांगताना अभिमान वाटतोय की आजही शासन, प्रशासन त्रिस्तरीय कमिटीतनंच कामगारांचे, ट्रेड युनियनचे निर्णय घेत असतो. म्हणजे बाबासाहेबांनी त्या पिरियडला ज्या काही समस्या कामगारांच्या होत्या, त्या कामगारांच्या समस्या, मालकांच्या समस्या आणि प्रशासन, असा तिघांना एकत्र आणून त्याची चर्चा करून अतिशय हा योग्य आणि यशस्वी प्रयोग केला. आणि त्यातनं कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा बाबासाहेबांनी एक स्तुत्य उपक्रम समोर आणला. आणि तीच पद्धत आजही आपलं कामगार मंत्रालय वापरते, म्हणजे त्रिस्तरीय पद्धत. त्या पिरियडला बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी मांडल्या त्यात सगळ्यात महत्वाचं होतं की कामगारांच्या कामाचे तास जे 14 होते त्या 14 तासांवर 8 तास केले. हे देशाच्या प्रगतीतलं लक्षण आहे. आम्ही कामगार म्हणून एका बाजूला कामगार बघणार म्हणजे तितकंच नाही, ते एका बाजूला कामगार सक्षम झाला म्हणजे तुमचा देश सक्षम होतो. जर तो चांगला निरोगी राहिला तर तो चांगला काम दुसऱ्या दिवशी करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो एका बाजूला आवाक्याबाहेर जो बर्डन देऊन काम होतो तो पिरियड तोडून 14 तासाचं 8 तासावर आणलं. त्याचबरोबर त्याला हक्काची सुट्टी असावी, हक्काची रजा असावी, ती रजा त्याला देण्याचा नियम केला. त्याचबरोबर त्याला बदली रजा, हा जो आज आम्ही कॉम्पेन्सेटरी ऑफ म्हणतोय, हक्काने म्हणतोय, 4 दिवस काम केलं, उडी केली, मला कॉम्पेन्सेटरी ऑफ पाहिजे, पण ही 1942ला बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे की एखादा कर्मचारी त्याचा कामाचा वेळ सोडून जास्त काम करतोय तर त्याला कॉम्पेन्सेटरी ऑफ असावी, बदली रजा असावी. हा नियम बाबासाहेबांनी तत्कालीन निर्माण केला. पीएफ, आज आम्ही ज्याच्यावर बरीच काही स्वप्न रंगवत असतो, आमच्या मुलांची लग्न, पीएफ चालू करण्यात बाबासाहेबांना सिंहाचा वाटा आहे. ESI, पीएफ ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी त्या पिरियडला चालू केल्या. पण त्याच पिरियडला एक दुजाभाव होता, कामगारांमध्ये दुजाभाव होता. म्हणजे महिला कामगारांना एक वेगळी वेतनश्रेणी होती आणि पुरुष कामगारांना वेगळी वेतनश्रेणी होती. बाबासाहेबांनी ती पद्धत खोडून काढली की कामगार हा कामगार आहे, मग तू महिला असो की पुरुष असो, त्याला समान वेतन मिळाला पाहिजे. ज्यासाठी आजही आपण बरंच धडपडतो, समान वेतन. आजचं शासन ते इम्प्लिमेंटेशन करते का हा मोठा प्रश्न आहे. परंतु बाबासाहेबांनी तत्कालीन मांडला. त्याचबरोबर खाण कामगारांचे खूप मोठे प्रश्न होते. खाण कामगारांना खूप समस्यांना जाळलं आणि मग खाण कामगारांसाठी बाबासाहेबांनी त्यावेळेस खाण कामगारांचं वेलफेअर फंडाची निर्मिती केली. महिलांना नाईट ड्युटी नसावी हा बाबासाहेबांनी केलेला नियम आहे. आणि यातच बाबासाहेबांनी त्यावेळेसही महिलांच्या बाबतीत तो विचार केला होता.
आणि ह्या जे रजेचे नियम झाले हे सगळे 1 नोव्हेंबर 1944ला बाबासाहेबांनी रजांच्या बाबतीत सगळे इम्प्लिमेंटेशन कायद्याच्या रूपात ते अंमलात आणले ब्रिटिश सरकारमध्ये. आणि त्यावेळेस ते विधेयक जे आणलं हे विधेयक त्याच विधेयकामध्ये जे 1/11/1944 एक रेफरन्स म्हणून तारीख मी पाठीमागे येऊन पुन्हा सांगितली का त्यावेळेस ते इम्प्लिमेंट झालेलं आहे. आणि हा जो 94% असंघटित कामगार होता याला संघटित करण्यासाठी ट्रेड युनियन निर्माण केली पाहिजे, त्याची संघटना असली पाहिजे. आणि ह्या ट्रेड युनियनला या संघटनेला कायदेशीर मान्यता देण्याचं काम बाबासाहेबांनी पहिल्यांदा केलंय. आज सगळे संघटना चालवतात, परंतु संघटना निर्मितीत जे अडचण होते ते बाबासाहेबांमुळे दूर झाले. बाबासाहेबांनी त्याला खऱ्या अर्थाने पहिली मुहूर्तमेढ रोवून दिली की त्याला अधिकृतपणा दिला, शासकीय बेस त्याला दिला, तो बाबासाहेबांनी दिला. आता सगळ्यात महत्वाचा की ह्या 5 वर्षात आपल्याला ह्या देशात किती बेरोजगार आहेत हे कळलेलेच नाही. एका बाजूला दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देणार हे सुभाषित हे वाक्य गोड वाक्य ऐकून आपण बरंच काही प्रगतीचं चेंजेस केले, पण प्रगती कुठे गेली ते बघितलं. विकासाचा अजून जन्मच झाला नाही आणि त्यातनं ही जी बेरोजगारी वाढली. पण ही बेरोजगारी होऊ नये, दिसू नये याच्याकरता किती बेरोजगार आहेत त्यांना रोजगार किती निर्माण होऊ शकतो, त्यांना रोजगार निर्माण कसं करू देऊ शकतो, आणि याच्यासाठी सेवा योजना अर्थात एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बाबासाहेबांनी त्या पिरियडला निर्माण केली. सप्टेंबर 1944ला बाबासाहेबांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची निर्मिती केली. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण बाबासाहेबांच्या ह्या बाबतीत बोलताना आपल्याला छोट्या छोट्या मुद्द्यांना हात घालूनच पुढे जावं लागणार आहे. कारण बाबासाहेबांच्या कामगारांच्या बाबतीत म्हटलं तरी अख्खा 1 तास बोललं तरी कमी आहे. सगळ्यात महत्वाचं की बाबासाहेब एका बाजूला शेतकऱ्यांशी बाबासाहेबांचं योगदान काय अत्यंत मौलिक योगदान आहे. म्हणजे एका बाजूला आपण ज्या विभागात राहतो तो कोकण, ह्या कोकणातलं रायगडमधलं बाबासाहेबांचं आंदोलन हे ऐतिहासिक आंदोलन आहे. खोतीची पद्धत होती. एका बाजूला अगदी अवाढव्य व्याज घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा हा जो कायदा होता ती पद्धत होती. या खोती पद्धतीला बाबासाहेबांनी तत्कालीन रायगडमधल्या काही शेतकरी वर्गाचा सपोर्ट घेऊन बाबासाहेबांनी तो लढा लढला आणि खोती पद्धत बंद केली. नाहीतर आजचा कोकणातला शेतकरी हा पुरा उद्ध्वस्त असता. म्हणून कोकणातल्या शेतकऱ्यांसोबत हा कायदा जिथे तिथे होता तो सगळा तिथनं रद्दबातल होऊन त्यावर इम्प्लिमेंटेशन झाली. पण हे होतानाच एका बाजूला त्या काळात बडोदा कमिटीने एक कायदा आणलेला की आजचा आपला शेतकरी हा छोट्या छोट्या गटांमध्ये शेतांमध्ये शेती करत असतो. म्हणजे काही अर्धा एकर, काही 1 एकर, काही 10 एकर अशी वेगवेगळ्या प्रकारे, पण अल्प भूधारक शेतकरी जास्त आहे. आणि मग त्यावेळेस त्या कमिटीने आणला की शेतीचं एकत्रीकरण करून शेती करा. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या बडोदा कमिटीला कडाडून विरोध केला की बिलकुल नाही होणार. कारण एका बाजूला तुम्ही शेतीचं एकत्रीकरण करून म्हणजे तुम्ही एका बाजूला जे मोठे शेतकरी आहेत ते अजून मोठे होत राहतील आणि छोटे शेतकरी हे कायमचे बर्बाद झालेले असतील. म्हणून बाबासाहेबांचा मुद्दा होता की शेतीला राष्ट्रीय दर्जा द्या, राष्ट्रीय निर्मितीचा दर्जा द्या, राष्ट्रीय उत्पादनाचा दर्जा, त्याला औद्योगिक दर्जा द्या. कारण का एका बाजूला शेती करत असताना तिला जे भाग भांडवल आहे, जे लागणारी साधनं आहेत ती साधनं निर्माण केली तर शेती उत्तमरित्या होऊ शकते. आणि शेती उत्तमरित्या झालं तर तिचं उत्पन्न उत्तमरित्या येऊ शकते. आणि एका बाजूला त्यातनं औद्योगिक बेस निर्माण होऊ शकतो, त्यातनं शेतकरी आज आर्थिक सबळ होऊ शकतो. हा बाबासाहेबांचा विचार त्यातनं येत होता. पण ही गोष्ट आपल्याकडे इतिहास तज्ज्ञ किंवा बाबासाहेबांच्या बाबतीत विरोधच सांगितला जातो. बाबासाहेबांच्या ठराविक भूमिकेच्या व्यतिरिक्त बाबासाहेबांच्या भूमिका समोर येत नाही. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत बाबासाहेबांची भूमिका ही होती. हिराकूड धरण बाबासाहेबांच्या प्रयत्नात आहे. दामोदर खोरे बाबासाहेबांच्या प्रयत्नात आहे. आज कोणी उठते म्हणते नदीजोड प्रकल्प आम्ही केला, पण बाबासाहेब याचे निर्माते आहेत नदीजोड प्रकल्पाचे की त्या पिरियडला बाबासाहेबांनी बिहार आणि ओरिसामध्ये हा यशस्वी प्रयत्न केला. आज सगळे म्हणतो आपण मेक इन इंडिया, स्किल इंडिया, पण बाबासाहेबांनी त्या पिरियडला कामगारांसाठी हे असे स्किल इंडियाचे प्रोजेक्ट त्या पिरियडला मजूर मंत्री असताना राबवलेले आहे. पण संविधान निर्मितीनंतर जे कायदे झाले, परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान सुपूर्द ज्या दिवशी 26 झालं त्याच्या आदल्या दिवशीच्या जे चर्चा झाली त्या शेवटच्या अधिभाषणामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की संविधान खूप छान आहे, चांगलं आहे,
परंतु हिला चालवणारे, हिला इम्प्लिमेंट करणारे जर चुकीचे असतील ते संविधान चुकीचं ठरेल. आज काय बघतोय आपण तेच. त्यामुळे आपण सजग राहणं, कायद्याच्या बाबी आपण समजून घेणं, हा बाबासाहेबांचा विचार आपण समजून घेणं आणि आजच्या घडीला ही निर्मितीतलं बाबासाहेबांचं योगदान आहे ते कसं टिकून राहील किंवा तो कसं होतं हे समाजाला सांगणं आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी हा आशय प्रवचन अत्यंत महत्वाचे आहे. एका बाजूला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो म्हणजे बाबासाहेबांचं स्त्रियांच्या बाबतीतलं योगदान. या देशाला 6,743 जाती आहेत. 6,743 जातीतल्या सगळ्या महिला यांच्यासाठी खऱ्या अर्थाने जर कोणाचं योगदान असेल तर ते बाबासाहेबांचं. ह्या देशातली शेवटची प्रशासक गार्गी, मी वेद काळाच्या जरा अगोदर जातोय, जी शेवटची प्रशासक गार्गी तिच्यापर्यंत स्त्री सत्ताक होती, स्त्रियांचे खूप अधिकार स्त्रियांचे होते आणि त्याच्यानंतर जे स्त्रियांचे हाल अपेक्षा झाल्या त्या अनन्यसाधारण, त्याला आपण काउंटच करू शकत नाही. वेद काळात त्यातल्या त्यात भर होतं, पण त्याच्यानंतर जो भारत गुलामीमध्ये गेला त्या गुलामीच्या 1100 वर्षाच्या पिरियडमध्ये स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या, स्त्रिया हक्कापासून वंचित होत्या, स्त्रिया आर्थिक सत्तेपासून वंचित होत्या, स्त्रिया दत्तक बेसपासून वंचित होत्या. स्त्री कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. स्त्री ही फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जात होतं, पलीकडे स्त्रीकडे काहीच बघितलं जात नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेबांचं जेवढे उपकार ह्या भारत देशातल्या स्त्रियांवर आहेत तेवढे कोणाचेच नाहीत. पण आजही आम्ही दुर्भाग्य की आम्ही समजून घेत नाही. बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्मितीतला स्त्रियांच्या बाबतीतला थिंक काय महत्वाचं आहे की बाबासाहेबांचं म्हणणं आहे जन्माला येणारा बाळ हे भविष्यातलं त्या देशाचं राष्ट्रनिर्मितीतलं एक योगदान असणार आहे, ते भविष्य असणार आहे देशाचं. आणि बाबासाहेबांनी या दृष्टिकोनातूनच मॅटर्निटी लिव्ह हा जो कायदा आहे तो तत्कालीन मंजूर केला होता. म्हणजे एखादी स्त्री ही प्रेग्नंट आहे आणि तिच्या जन्माला येणारा बाळ हे चांगलं निकोप जन्माला यावं, ते सुदृढ निरामय आरोग्यदायी वाढावं, याकरता तिला प्रेग्नन्सी असताना 9व्या महिन्यात 1 महिना आणि पुढे अशी एकूण 6 महिन्याची भरपगारी म्हणजे रजा मिळावी, हा कायदा बाबासाहेबांनी सबमिट केला. त्याच्या मागचा शुद्ध उद्देश काय की जन्माला येणारं बाळ हे राष्ट्राचं भविष्य आहे. म्हणजे राष्ट्रनिर्मितीसाठी ते येणारं बाळ हे तेवढंच महत्वाचं आहे. हा बाबासाहेबांचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. आज बाबासाहेबांचा हा विचार घेऊन स्त्रिया भारतातल्या जगतात. का एका बाजूला ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो लढा दिला स्त्रियांच्या शिक्षणासाठी, हा लढा आणि त्याच्यामध्ये त्यांचाही महत्वाचा मुद्दा होता की यांना काहीतरी अधिकार हे प्रॉपर असले पाहिजे, त्याशिवाय यांची प्रगती होऊ शकत नाही. हा त्यांचा थिंक शेकडो वर्षानंतर पहिल्यांदा इम्प्लिमेंटेशन केला तो छत्रपती शाहू महाराजांनी. आरक्षण हा त्यांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थान कागल संस्थानामध्ये त्यांनी तो लागू केला 1902ला. त्या पिरियडला बऱ्याच लोकांनी तिथे शाहू महाराजांना गेलं. मी बाबासाहेबांच्या बाबतीत शाहू महाराजांचं उदाहरण काय देतो का बाबासाहेबांच्या नजरेत ही माणसं खूप महत्वाची होती, खूप आदर्श होती. बाबासाहेबांच्या प्रगतीत ह्या लोकांचा सिंहाचा वाटा होता, नो डाऊट. हत्तीवरून साखर वाटणारे शाहू महाराज आम्ही विसरूच शकत नाही. जेव्हा एका बाजूला बाबासाहेबांना शाळेत बसायला कोणी देत नव्हतं, पाणी प्यायला देत नव्हतं, तेव्हा कोणतरी एक महाराजा पोरग एसएससी पास होते म्हणून कोल्हापुरात हत्तीवरून साखर वाटणारा एक जन रयतेचा राजा आम्ही कसं विसरू शकतो. जे बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मदतीला होते. आणि म्हणून उदाहरण देतो की त्यांनी त्यावेळेस केलेला आरक्षणाचा कायदा त्याच तिथल्या काही संत मंतांनी विरोध केला की हे तुम्ही काय करताय. आणि मग बाबासाहेबांनी शाहू महाराजांनी त्यांना त्यांच्या बग्गीत बसवलं आणि घेऊन गेलं त्यांच्या अश्वशाळेमध्ये. आणि काय केलं, सगळ्या घोड्यांच्या डोळ्यावर सापड बांधले आणि त्यांना तिथं खाद्य दिलं. खाद्य दिल्यानंतर जे घोडे एकामेकाला धक्के मारून खायला लागले त्यात जे अशक्त घोडे होते ते बाजूला पडले, सशक्त घोडे जे होते भक्कम ते खाऊन पोट भरून बाजूला झाले. आणि मग त्या व्यक्तीने शाहू महाराजांना सांगितलं की महाराज हे काय केलं तुम्ही, हा अन्याय झाला त्यांच्यावर. महाराज म्हणजे कसा काय अन्याय झाला, मी एकत्र दिलं त्यांनी खाल्लं. हो शेवटी बोलतो ते अशक्त आहेत ना, ते अशक्त आहेत त्यांना काहीच मिळालं नाही, ते उपाशीच राहिले. ते उपाशीच ऑलरेडी होते, ते अजून उपाशी राहिले. ज्याच्याकडे भक्कम आहे त्याने भक्कम खाला. मग शाहू महाराजांनी पटवून दिलं का मला हेच सांगायचं आहे की समाजात आपल्या आजची जातीयता आहे त्यातनं ते दुरापास्त राहिलेले आहेत, आर्थिक बोला सामाजिक बोला, मग त्यांना कधी समानता मिळणार आहे. आणि ही समानता आणायची असेल तर हे आरक्षण महत्वाचं आहे. हे तेव्हा शाहू महाराजांनी पटवून दिलं. आणि ह्याच गोष्टी बाबासाहेबांनी त्यांच्या तरतुदीत संविधानामध्ये आरक्षणात आणल्या.
आरक्षण काय? आज एका बाजूला आरक्षणाच्या बाबतीत, राष्ट्र निर्मितीत आरक्षणाच्या बाबतीत लोकांचं म्हणणं वेगळं असते. बाबासाहेबांच्या बाबतीत ते म्हणतात की बाबासाहेबांनी 10 वर्षाचं आरक्षण सांगितलं, अजून का देतात? हा गल्लत करतायत. म्हणजे काही राजकीय नेते तर फक्त गाळलेल्या जागा अर्धवट बातम्या देतात, त्यातला कार्यक्रम नका ठेवतो. कार्यक्रम पूर्ण सांगा. बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी दिलेलं आरक्षण हे राजकीय आरक्षण होतं, परंतु शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण हे कधीच 10 वर्षासाठी किंवा मर्यादेसाठी दिलं होतं, ते काल मर्यादित नाही. राजकारणातलं आरक्षण 10 वर्षासाठी का दिलं होतं? की राजकारणातलं आरक्षण हे त्यांना राजकीय, त्यांची सत्तेत त्यांचं वाटा असावा, त्यांना कळावं, प्रशासनात ते व्यावे, त्यांचे निर्णय, त्यांचे मुद्दे, त्यांच्या अडचणी मांडून त्यांनी त्यांच्या समाजाच्या प्रश्न सोडवावेत. परंतु एका बाजूला भारतातल्या हुशार राजकारणाने आपल्या सोयीने हे राजकारण वाढवत घेतलं आणि आपली मर्जीतली लोक तिथं आणून हा रेटा पुढे रेटत लावला. आणि त्यामुळे ती गोष्ट सोबत ज्या गोष्टी शैक्षणिक होत्या, नोकरीतल्या होत्या, त्या परिपूर्ण इम्प्लिमेंट केल्या का? नाही. आरक्षण कशाचं? आरक्षण तुमच्या न्याय हक्कासाठी, आरक्षण तुमच्या बंधुतेसाठी, आरक्षण तुमच्या आत्मीयतेसाठी, आरक्षण तुमच्या सन्मानासाठी. ते मिळतंय का? नाही. आजच्या घडीलाही, या प्रगत मॉडर्न इंडियामध्ये आजच्या घडीलाही आम्हाला ओळख द्यावी लागते, आम्हाला कास्ट सांगावी लागते, आम्हाला सब कास्ट सांगावी लागते. आणि म्हणून एका बाजूला जर तुमच्या लढाईची सुरुवात, शर्यतीची सुरुवात जर एक समांतर लाईनीने होत नसेल तर आरक्षण हे अबाधित राहणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या घडीला जो मागासवर्गीय समाज कुठेतरी प्रगतीच्या एक पाऊल पुढे टाकून चाललाय, त्याला कारण आरक्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा राष्ट्र निर्मितीतला तो विचार महत्वाचा आहे की एका बाजूला ह्या देशाला 6,743 जातींचा कलंक आहे आणि या कलंकामधनं ज्या पिढीजात मागास राहिलेल्या जाती आहेत, ज्या पिढीजात पिचलेल्या जाती आहेत, याला जर पुढे यायचं असेल तर आरक्षणाची लढाई अशीच केली पाहिजे. एक त्याला समांतर लेवलला आणून, रेषेवर आणूनच मग लढला तर पाहिजे. आणि सांगताना अभिमान वाटतोय की आज आपण त्या प्रगतीकडे चाललो, परंतु प्रगतीकडे जाताना बाबासाहेबांचा विचार कुठपर्यंत येतो हा मुद्दा महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं की भारताच्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. पण त्याच्यातलं एक योगदान की बाबासाहेबांनी जी संविधानाच्या निर्मितीची सत्ता निर्मिती केली, त्यातलं चौथा अंग, लोकशाहीचं चौथा अंग ही पत्रकारिता दिली. आपण बघत असाल आजची पत्रकारिता आणि बाबासाहेब, हे बाबासाहेबांनी 1920 पासून पत्रकारिता पाया रोवला. का? कारण का तत्कालीन बाबासाहेब मांडत असलेले मुद्दे, बाबासाहेब लढत असलेला लढा, हा लढा इतर समाज समजूनच घेत नव्हता. बाबासाहेबांनी त्या पिरियडला, बाबासाहेब जेव्हा परदेशातनं 1923ला परत आले शिक्षणाला, शिक्षण पूर्ण करून परत आले, त्यावेळेस बाबासाहेबांनी 10 वर्ष, जवळपास 1923 ते 1934 पर्यंत बाबासाहेबांनी हिंदू धर्मात राहून लढण्याचा प्रयत्न केला. लढा लढण्याचा प्रयत्न केला. कारण का लढा लढण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब त्यावेळेस काय करत होते का त्या समाजात राहून समाजातल्या रूढी परंपरा कशा तोडता येईल, मला हा समाज कसा एका सुंदर त्यांच्या व्ह्यूमध्ये त्याला कसा कर. परंतु पिढी जात पिसलेला होता एका चुकीच्या गोष्टींचा रेटा रेटून डोक्यात, म्हणजे मेंदूमध्ये मेंढराच्या जमातीसारखी सगळी जमात होती, सुधारायला तयार होत नव्हती. जी चालीरीतींचा पगडा होता तो सोडायला तयार नव्हता. आणि मग बाबासाहेबांनी त्याच पिरियडला दुसरं आंदोलन केलं होतं काळाराम मंदिराचं. तिथेही काय सफलित आलं, बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझा लढा देवाच्या दर्शनासाठी नाही, माझा लढा माणूस म्हणून हक्कासाठी आहे. आणि मग बाबासाहेबांनी 1935ला येवला मुक्कामी एक शेवटी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. देशाच्यासाठी ही अतिशय क्लेशदायक घटना होती, परंतु नाईलाज होता. कारण का एका बाजूला 2500 वर्षापासून चालत आलेली एक परंपरा, एक हुकुमशाही जी तोडायलाच आणि सोडायलाच कोणी तयार नव्हता, मग तिला कुठेतरी लात मारणं गरजेचं होतं. शब्द माझा असं का बाबासाहेबांचं एक वाक्य निमित्त होतं की एखादं जुनं खोड असेल ते तोडायला तुम्हाला बारीकसा हत्यार लागत नाही, तुम्हाला कुऱ्हाडीचाच घाव व्हावा लागतो. आणि मग तो कुऱ्हाडीचा घाव होता 1935ला बाबासाहेबांची घोषणा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. मग परत सुद्धा मुद्दा येतो की बाबासाहेबांनी हिंदू म्हणून जन्माला येतो आणि हिंदू म्हणून मरणार नाही, मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा विचार का केला? तुम्हाला प्रश्न पडेल, राष्ट्र निर्मिती आणि बौद्ध धर्माची निर्मिती बाबासाहेबांनी काय मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण की एका बाजूला बाबासाहेबांना अपेक्षित हा जर राष्ट्र एक प्रगत राष्ट्र निर्माण व्हावा, इथे समता बंधुभाव निर्माण व्हावा, तर मग तथागत गौतम बुद्धाचा विचार हा जो समतेवर होता, जो बंधुभावावर होता, न्याय प्रणालीवर होता,
जो प्रत्येकाचा संविधानिक अधिकार देणारा होता, तो विचार तिथे बाबासाहेबांना मिळत होता. आणि म्हणून बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये अख्खा बौद्ध धर्माचा मॅक्झिमम तत्वप्रणाली तिथे दिसते. ती तथागत गौतम बुद्धाची विचारसरणी, महात्मा ज्योतिबांची विचारसरणी, शाहूंची विचारसरणी, हे सगळे विचारसरणी तिथं का दिसते, तर त्यांच्यावर असलेला त्यांच्या कार्याचा पगडा आणि त्यांच्या कार्यात असलेली समता, बंधुभाव हा बेस. एकंदरीत वेळ खूपच होतोय आणि मला सलग बोलताना थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे मी थोडासा डिस्टर्ब झालो होतो. परंतु हे करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एका बाजूला आपण लढतोय, बाबासाहेबांनी जे काही निर्माण केले त्याची फलनिधी आज आपण उभे आहोत, आपण करतोय. परंतु बाबासाहेबांचं राष्ट्र निर्मितीतलं योगदान आम्ही जनमानसासमोर तो रेटा आणून समोर मांडलाच पाहिजे. कारण का इतिहास तज्ञ, ह्या देशाचे इतिहास तज्ञ अत्यंत हुशार आहेत. शिवाजी महाराज 4.5 पानांमध्ये थांबवलेत. बाबासाहेब जिथून जिथून जसे गायब करता येतील तसे गायब केलेत. त्यामुळे असल्या कार्यक्रमातनं आपला बाबासाहेबांचं राष्ट्र निर्मितीतलं योगदान काय आहे, या समाज उन्नतीसाठी बाबासाहेबांचं योगदान काय हे मांडणं गरजेचं आहे. आणि जाता जाता मी एवढंच एक म्हणेन, एक उदाहरण, 2 उदाहरणं दी, एक बाबासाहेबांच्या बाबतीतला आणि एक जनरली आपल्यासाठी, की बाबासाहेबांनी ही गोष्टी का केली. तर एक बौद्ध भिक्खू असतो, नदी किनारी आंघोळ करत असतात. आंघोळ करत असताना तिथे झाडावरनं एक विंचू पडतो. विंचू पाण्यात पडतो. विंचूला वाचवणं हे त्या माणसाचं कर्तव्य म्हणून ते बौद्ध भिक्खू तो विंचू हातावर घेऊन पाण्याच्या बाहेर काढतात. पाण्याच्या बाहेर जसा येतो तो विंचू दंश करतो, परत पाण्यात पडतो. ते बौद्ध भिक्खू बनते त्याला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तो पुन्हा दंश करतो, पुन्हा पाण्यात पडतो आणि ते वारंवार जातात. एक त्रयस्थ माणूस तिथं उभा असतो आणि तो बोलतोय, बनते तुम्ही हे काय करताय, तो विंचू तुम्हाला वारंवार दंश करतोय, पाण्यात पडतोय, तुम्ही परत काढताय, तुम्हाला विषबाधा होईल, तुम्ही मृत पावाल. तेव्हा ते बनते त्यांना उत्तर देतात, अत्यंत महत्वाचं आहे की विंचवाचा दंश करणं हा गुणधर्म आहे. त्याला जेव्हा एखादी गोष्ट त्रासदायक वाटते, धोकादायक वाटते, तेव्हा दंश करणं हा त्याचा धर्म आहे, त्याचा गुणधर्म आहे. तो पाळतो. माणूस म्हणून त्याला वाचवणं, त्याला मदत करणं, त्याला जीवनदान देणं हे माझं कर्तव्य आहे. ते मी का सोडू, हे एक वाक्य महत्वाचं आहे. माणूस म्हणून जर जगताना आम्ही आमची तत्वप्रणाली, आमचा बुद्धाचा विचार, आमचा बाबासाहेबांचा विचार आम्ही का सोडावा. पटते का तुम्हाला? आम्ही पटूनच घेतलं पाहिजे. आम्ही फक्त व्याख्यानापोटी राहत असेल आणि सोडून देत असेल ती व्याख्यानं फोल ठरतात. कारण 2,500 वर्ष अगोदरपासून वर्षावासाची परंपरा जी आज आलेली आहे, ती वर्षावासाची परंपरा आम्ही एक फक्त हे कसं कुठेतरी पूजा करायची म्हणून करायची असं असेल तर त्याला अर्थ नाहीये. आम्ही त्यातला किमान 1% जरी घेतला तरी माझ्या जीवनातला फरक पडतो. आणि मग जाता जाता एवढंच म्हणेन मी, शिक्षक असल्या कारणाने आम्हाला उदाहरणं द्यायची जास्त सवय. कारण एखादी गोष्ट तुमच्या अख्ख्या पानामध्ये पडत नाही. बाबासाहेबांचंच वाक्य वामनदादांच्या बाबतीत, आज योगायोग त्यांची जयंती आहे, की वामनदादा माझी 4 भाषणं आणि तुमचं 1 गीत, माझ्या 4 भाषणात जी प्रगती येऊ शकत नाही ती तुमच्या एका गीताच्या प्रबोधनात येऊ शकते. म्हणून बाबासाहेबांचं हे वाक्य महत्वाचं होतं. तसंच हे उदाहरण महत्वाचं आहे की कुंभार मडका बनवत असतो, चिलीम बनवत असतो. कुंभार चिलीम बनवत असतो, चिलीमाला आकार देत असतो. तेवढ्यात त्याची बायको येते, म्हणते क्या कर रहे हो. तो चिलीम बनतो. म्हणजे का हो, आता बोलतो बरीच मुलं तरुण आहेत जी चिलीम पितात, 4 पैसे जास्त मिळतील, चिलीम खपेल. तेव्हा ती म्हणते थोडा विचार करा, अहो मे महिना येतोय, उन्हाळा येतोय, मडकं बनवा, जास्त संपेल, 2 पैसे जास्त मिळतील. क्षणभर तो कुंभार विचार करतो, हातातली माती हातात असते, क्षणभर विचार करतो. बायकोचा विचार योग्य आहे, विचार बदलतो स्वतःचा आणि हातात चिलीमाच्या मातीला आकार द्यायला बदलायला सुरुवात करतो. मडक्याचा आकार द्यायला लागतो आणि अचानक आवाज येतो, क्या कर रहे हो, काय करतोयस. तेव्हा तो कुंभार म्हणतोय, कोण आहे. तो घाबरतो, 2 मिनिट इकडे तिकडे बघतो, कोण आहे. तेव्हा ती हातातली माती बोलते, मी माती बोलते तुझ्या हातातली, तू हे काय करतोयस. तो मी मडकं बनवतोय. पण तू चिलीम बनत होता ना. तो हो मी चिलीम बनत होतो, माझा विचार बदलला. तेव्हा ती माती जे उत्तर देते अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या व्याख्यानात ना एवढं वाक्य जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तरी भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका पालघर जिल्ह्याअंतर्गत जो मला आजचा प्रवचनाचा विषय दिला तो सार्थकी लागला असं समजेल मी. म्हणजे तो म्हणतो काय, तो तू फक्त, ती माती त्या कुंभाराला म्हणते, तू फक्त एका मातीचा आकार बदलतोयस, तू फक्त एका मातीचा आकार बदलते, माझं जीवन बदलते. तू काय करतोय, चिलीम पासून फक्त मडकं बनवतोय, तुझ्यासाठी एका मातीचा फक्त तू आकार बदलतेस, माती म्हणून माझं जीवन बदलते. मग तो कुंभार म्हणतो कसं. तेव्हा तो म्हणते, चिलीम बनती तो खुद जल जाती, चिलीम बनती तो खुद जल जाती, औरों को भी जलाती. चिलीम बनली असती, स्वतः जळली असती, इतरही झालं असतं,
सिरोही बन रही हो, मडका बनते, स्वतः शीतल राहील, दुसऱ्यालाही थंडाई देईल. मला एवढंच म्हणायचंय या प्रवचनाच्या माध्यमातून. विचार बदला, आयुष्य बदलेल. आणि हे विचार आयुष्य बदलण्यासाठी बाबासाहेबांचे, तथागत गौतम बुद्धांचे, शाहू फुले आंबेडकरांचे, शिवाजी महाराजांचे विचार अंगी करा. खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनाचं फलित होईल, तुमचं जीवन यशस्वी होईल. आणि एका बाजूला बाबासाहेबांचं राष्ट्र देशाच्या देशासाठी जे योगदान होतं ते योगदानात खारीचा वाटा एक नागरिक म्हणून तुम्ही देशाच्या प्रगती योगदानात देऊ शकाल अशा अपेक्षित मी प्राध्यापक किरण मंगला गजानन थोरात इथे रजा घेतो. आपल्याला सविनय जय भीम करतो. भारतीय बौद्ध महासभेने मला जी संधी दिली तिचेही मी ऋण व्यक्त करतो. आभार व्यक्त करणार नाही की हार फुलांचे भार कशाला आणि आपल्या आपल्या बिनकामाचे आभार कशाला. हे माझं कर्तव्य होतं, तुमचा हक्क होतं. नाण्याच्या दोन बाजू आहेत, आपण सांभाळायला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू.